मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक जबरदस्त असा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत नंदिनीने तिचं बाळ गमावल्याचं सत्य काव्यासमोर आलेलं असतं. बाळाबद्दलचं हे सत्य घरच्यांपासून लपवल्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. सगळेजण बाळासाठी खूप एक्सायटेड असतात आणि अशामध्ये त्यांना आपण अंधारात ठेवतोय, त्यांची फसवणूक करतोय अशी नंदिनीच्या मनामध्ये तिला चुटपूट लागलेली असते. नंदिनीच्या बाळाचं सत्य जर काव्याला समजलं तर ती हा धक्का पचवू शकणार नाही असं नंदिनीला वाटत असतं आणि तसंच होतं. काव्याला हे कळल्यानंतर ती कोलमडून जाते. पण नंदिनीच्या दुःखाचा विचार करून ती स्वतःला सावरते. काव्य नंदिनीला आधार देत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तू खचून जाऊ नकोस, धीर सोडू नकोस असं म्हणत काव्य आता नंदिनीची पाठ राखीन बनते. आता काव्य स्वतःच्या पोटावर हात ठेवून नंदिनीला म्हणते, या बाळाची जरी मी देवकी झाले तरी कायम त्याची यशोदा माता तूच असशील. काव्याच्या अशा बोलण्याने नंदिनीला खूप बरं वाटतं. आता काव्य हे सत्य घरच्या सगळ्यांपासून अजून लपवायला नको असं नंदिनीला म्हणते आणि सगळ्यांसमोर या सत्याचा खुलासा करते. नंदिनीचं बाळ गेल्याचं हे धक्कादायक सत्य सगळ्यांना कळताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. मालिकेत यापुढं काय होणार हे बघणं रंजकदार असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि यापुढील अपडेट्स मिळवत राहण्याकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.